नमस्कार मित्रांनो, उद्या वडकीचं हिंद केसरी असं भव्य दिव्य असं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये कोण असे होईल, कोण असं वाटतंय की तो प्रबळ दावेदार असेल त्या मैदानामध्ये सुरुवात करतोय आपण लखन बद्दलच. कारण की लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो कोणताही असू द्या पैरा त्याला घेऊन 100% तो गुलालामध्ये असतोच. कदाचित एखादा असा असेल मैदान, त्या मैदानामध्ये तो गेला असेल सेमीला किंवा गटाला बाहेर, परंतु एक प्रबळ दावेदार या बैलगाडा क्षेत्रामधील लखन असा आहे. नक्कीच पैरा कोण असेल काय माहीत नाही, संध्याकाळी येतील पैरे फिक्स संगेने सगळ्यांना. परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक सांगतोय की लखन उद्या 100% हिंद केसरीच्या त्या मैदानात फायनलच्या फेऱ्यामध्ये 100% असेल आणि प्रबळ दावेदारसुद्धा तो आहे. पण गाडी पब्लिक नसू नाही तर कुठेही असू द्या, ज्याच्यामध्ये धमक असते तो पळतो. मोठ्या लक्षाची आठवण करून देतोय हा लखन. कारण की सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय वन साईड निकाल घेतोय, वन साईड. तळातून एवढं स्पीड आहे, मधनं एवढं स्पीड आहे, तोंडावर तर काय वडतोच वडतो. असा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हा प्रबळ दावेदार आहे उद्याच्या मैदानामध्ये. आणि कोण वाटतंय मथुर, बिंजोळचा बादशाह मथुर हा सुद्धा प्रबळ दावेदार आहे. कारण की ज्यावेळेस मोठं मैदान असतं हिंद केसरीचं, त्या मैदानामध्ये कोणीही पैरा असू दे त्याला सुद्धा घेऊन तो 100% गुलालामध्ये असतोच. आणि वडकीच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी शिरसवडीकरांच्या रायफलसोबत पळाला होता हा मथुर आणि 1 नंबरचा मानकरी पटकवलेला हा मथुर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. पैरा कोण नाही एवढंच माहीत नाही, अजून चर्चा सगळीकडे चालू आहेत. परंतु असो, पैरा कोणी असो, मथुर 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये असेल. फायनल 1 नंबर करेल का नाही हे माहीत नाही, परंतु गुलालामध्ये असणार हा मथुर, बिंजोडचा बादशाह, भारत केसरीचा मानकरी मथुर. सगळ्यांचा लाडका बैल, आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ असा घालणारा हा कारुंडेकरांचा चिक्या हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असेल फायनलच्या फेऱ्यामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे तो अलीकडे 2 ते 3 महिने झाले पैरा कोणी असू द्या त्या बैलाचा त्याला घेऊन 1 नंबर किंवा 2 नंबर करतोयच हा चिक्या कारुंडेकरांचा. परंतु बघूया, आव्हान मोठं असेल कारण की उद्या टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये असतील आणि सगळ्यांचीच कस ही बनाला लागेल त्या मैदानामध्ये. बघूया कारुंडेकरांचा चिक्या काय कमाल करतोय उद्याच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला सुद्धा. घोटचा सर्जा हे नाव खूप मोठं आहे बरं का, रॉकेट आहे ते. असं एकदम स्पीड नाही का झपकीनं जातं, काही समजत नाही. गट सुट्टाच असतो या पठ्ठ्याचा, सेमीला सुद्धा तो सुट्टाच असतो, फायनलला सांगू शकत नाही. गाडी पब्लिकला जर लागली तर थोडा बिचकतोय घोटचा सर्जा. परंतु असं जर ठामपणे पब्लिकने जर बैल असेल पळणारा त्याच्यासोबत तर 100% तो गुलालामध्ये असेल उद्या. आणि नक्कीच उद्या काय करतोय घोटचा सर्जा, पैरा कोण असेल कमेंट्समध्ये सांगा. परंतु घोटचा सर्जा खरंच स्पीडचा बैल आहे. उद्या 100% फायनलच्या फेऱ्यामध्ये तो असेल घोटचा सर्जा. आणि कोण असेल माहिबी असेल, सदाभाऊ मास्तर ठेकारांचा माहिब्या उद्या 100% फायनलमध्ये असेल. काय स्पीडनं पळतोय, काय स्पीड आहे त्या बैलाला, 100% तो सुद्धा उद्या असेल त्या प्रबळ दावेदार त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये. साई संतोष तोडकर समाजसेवक ठाणे विटावे यांचा जो साई नावाचा बैल आहे 100% तो सुद्धा उद्या असेल. कारण की त्यासुद्धा बैलामध्ये धमक आहे, आतनं बाहेरनं पब्लिकनं कुठेही चारही खांदी फिट आहे तो बैल. 100% उद्या असेल तो बैल फायनलचा प्रबळ दावेदार. चिमण्यासुद्धा असेल बरं का, कारण की चिमण्यासुद्धा एक अनुभवी बैल आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा आणि प्रबळ दावेदार तो सुद्धा असेल. भुंगा एक असेल, मिलिंद शेठ पाटील कुसगाव यांचा जो भुंगा आहे बिंजोडचा बादशाह, तो भुंगा उद्या काय कमाल करण्यासाठी सज्ज राहतोय की काय बघूया. उद्या विठ्ठल ड्रायव्हर बूथ करत असतील त्या गाडीवरती, बघूया काय भुंगाचा पहिरा माहीत असेल तर सांगा. परंतु भुंगा कोणासोबत पळतोय अजून एवढं कन्फर्म नाहीये. शॉटगन मेहरबान हा सुद्धा असेल त्या प्रबळ दावेदार मैदानामध्ये. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो सुद्धा अलीकडे काय पळतो, टॉपच्या स्पीडनं पळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला सुद्धा. वेगाचा शेवट सर्जा तो सुद्धा असेल त्या मैदानामध्ये. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतो, वेगाचा शेवट सर्जा. बघूया काय कमाल करतोय हा वेगाचा शेवट सर्जा. बकासूर उद्या असेल 100% उद्या बकासूर असेल. कारण की बकासूरचा जर पैरा कुणी असेल तरीही तो बकासूर त्या मैदानामध्ये 100% त्याचं 100% म्हणजे कोणताही पैरा असू द्या तो 1 नंबर करतोच. परंतु उद्याच्या मैदानामध्ये एक मोठं आव्हान असेल बकासूरला. कारण की बकासूरचा पैरा सहजासहजी कुणाला काही समजत नाहीये.
परंतु बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा की उद्याच्या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये प्रबळ दावेदार कोण असेल. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.